आरोग्यासाठी आपण कितीतरी पैसे खर्च करतो नाही का? महागडी उत्पादनं वापरतो, पण कधी विचार केलाय की आपल्याच स्वयंपाकघरात एक असा खजिना लपलेला असू शकतो जो पिढ्यानपिढ्या वापरला जातोय? आज आपण याच साध्या पण अत्यंत गुणकारी खोबरेल तेलाच्या अद्भुत फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. हो, हे ऐकायला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. खरं तर निसर्गातले सगळ्यात चांगले उपाय हे सगळ्यात सोपे असतात आणि खोबरेल तेल ते याचंच एक उत्तम उदाहरण आहे. हे एक असं पारंपरिक ज्ञान आहे जे आजही तितकंच प्रभावी आहे. आयुर्वेदात तर खोबरेल तेलाला खूप महत्त्व दिलंय. त्याला शीतल, पौष्टिक आणि मनाला शांत करणारा मानलं जातं. म्हणजे बघा, हे फक्त तेल नाहीये, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं एक आरोग्याचा वारसा आहे. चला तर मग या नैसर्गिक खजिन्याचे डोक्यापासून ते पायापर्यंत काय काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. ओके, तर आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया थेट डोक्यापासून, कारण इथे खोबरेल तेल केस आणि मन ह्या दोन्हींसाठी अक्षरशः अमृतासारखं काम करतं. आणि हो, हे काहीतरी जुनं पुराणं आहे असं नाहीये, यामागे सॉलिड वैज्ञानिक आधार सुद्धा आहे. आणि गंमत म्हणजे एकाच कृतीतून आपल्याला दुहेरी फायदे मिळतात. म्हणजे कसं, तर एका बाजूला हे तेल आपल्या केसांमधलं जे मुख्य प्रोटीन असतं ना, केराटिन, त्याचं संरक्षण करतं. त्यामुळे केस तुटणं गळणं कमी होतं, ते मजबूत होतात. आणि दुसऱ्या बाजूला डोक्याला केलेली हीच मालिश एका नॅचरल थेरपीसारखी काम करते. मेंदू शांत होतो, ताण कमी होतो आणि हो, झोपही एकदम मस्त लागते. अच्छा, आता कोंड्याची समस्या ही तर अनेकांना असते, पण यावर खोबरेल तेल एक जबरदस्त नैसर्गिक उपाय आहे. कसं, तर यात ना अँटी फंगल गुणधर्म आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर हे कोंडा तयार करणाऱ्या बुरशीची वाढच थांबवतं. आणि याचा परिणाम खाज आणि जळजळ तर कमी होतेच, पण आपल्या टाळूला म्हणजे स्कॅल्पला जो ओलावा हवा असतो तोही मिळतो. आणि हे फायदे मिळवणं अजिबात अवघड नाहीये, अगदी सोपं आहे. काय करायचं, तेल थोडंसं कोमट करायचं, ते टाळूला आणि केसांच्या मुळ्यांना लावायचं. आता 10 ते 15 मिनिटं अगदी हलक्या हातानं मसाज करा आणि धुवायच्या आधी थोडा वेळ तसंच राहू द्या. बस, झालं काम. बघा, आहे की नाही सोपं? ओके, तर डोक्याचं तर झालं. आता थोडं खाली येऊया आणि बघूया तोंडाच्या आरोग्यासाठी आणि मग संपूर्ण शरीराच्या त्वचेसाठी आणि स्नायूंसाठी खोबरेल तेल काय कमाल करतं. अच्छा, ऑइल पुलिंग हा शब्द कधी ऐकलाय का? ही एक खूप जुनी आयुर्वेदिक पद्धत आहे. यात काय करतात, तर सकाळी उपाशीपोटी 1 चमचा खोबरेल तेल तोंडात घेऊन साधारण 5 ते 10 मिनिटं ते तोंडातल्या तोंडात फिरवायचं, जसं आपण गुळण्या करतो तसं. याचा उद्देश काय, तर तोंडातील जे हानिकारक जीवाणू आहेत ना, त्यांना बाहेर काढणं. आणि ह्याचे फायदे ते तर खरंच खूप जबरदस्त आहेत. यामागचं सिक्रेट आहे लॉरिक ॲसिड. हे एक पॉवरफुल घटक आहे जे खोबरेल तेलात असतं. हे ॲसिड काय करतं, तर तोंडातील जे बॅड बॅक्टेरिया आहेत ना, त्यांना अक्षरशः संपवून टाकतं. त्यामुळे तोंडाचा वास येणं, हिरड्यांमधून रक्त येणं किंवा दातांवर पिवळा थर जमा होणं, या सगळ्या समस्या कमी होतात. तोंडाच्या आरोग्यासाठी हा एक अप्रतिम उपाय आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तेल गिळायचं नाहीये, गुळण्या करून थुंकून टाकायचं आहे. जसं तोंडासाठी तसंच त्वचेसाठी सुद्धा हे तेल म्हणजे एक वरदानच आहे. आपण आजकाल इतके केमिकलयुक्त मॉइश्चरायझर्स वापरतो, त्याऐवजी खोबरेल तेल हा एक पूर्णपणे सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय आहे. हे त्वचेत खोलवर मुरतं, ओलावा टिकवून ठेवतं आणि त्वचेला एकदम मऊ आणि मुलायम बनवतं. दिवसभराची धावपळ, ऑफिसमधला स्ट्रेस किंवा व्यायाम यानंतर शरीर थकतंच, नाही का? अशा वेळी कोमट खोबरेल तेलाने केलेली मालिश म्हणजे जादूच आहे. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, थकलेल्या स्नायूंना आराम मिळतो आणि सांध्यांचा जो काही ताठरपणा असतो ना, तोही कमी व्हायला मदत होते. ओके, तर बाहेरून फायदे बघितले. आता थोडं शरीराच्या आतल्या गोष्टींकडे वळूया, म्हणजे पचनक्रिया. आणि त्यानंतर शरीराचा जो पाया आहे, म्हणजे आपले पाय, तिथून आपल्याला शांत झोप कशी मिळते ते पाहूया. पचनाच्या समस्या त्या तर आजकाल खूपच कॉमन आहेत, पण त्यावर एक अगदी सोपा घरगुती उपाय आहे. फक्त 5 ते 7 मिनिटं पोटावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने खोबरेल तेलाने हलका मसाज करायचा. यामुळे काय होतं, तर आतड्यांची जी नैसर्गिक हालचाल असते ना, तिला चालना मिळते आणि पचनक्रिया सुधारते. खरंच खूप साधा पण तितकाच प्रभावी उपाय आहे हा. आणि आता येऊया शांत झोपेच्या रहस्याकडे. आणि यासाठी लागतील फक्त 5 मिनिटं. हो, फक्त 5 मिनिटं. रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना खोबरेल तेलाने मालिश करून बघा. शरीर आणि मन दोन्ही एकदम शांत होतं. पण असं का होतं, यामागचं कारण आयुर्वेदात आहे. आपल्या तळपायांमध्ये अनेक महत्त्वाचे नाडीबिंदू किंवा प्रेशर पॉइंट्स असतात. जेव्हा आपण मालिश करतो तेव्हा हे पॉइंट्स सक्रिय होतात
आणि याचा परिणाम काय? झोपेची क्वालिटी सुधारते, मेंदू शांत होतो आणि शरीरातली जी अतिरिक्त उष्णता असते ना, ती कमी व्हायलाही मदत होते. तर बघा, केसांपासून ते पायांपर्यंत आपण पाहिलं की एकाच खोबरेल तेलाचे कितीतरी फायदे आहेत. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या तेलाचं महत्त्व आपल्या स्वयंपाकघरातही तितकंच आहे. खोबरेल तेलामध्ये ना मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स म्हणजे MCTs नावाचे स्पेशल फॅट्स असतात. आता हे स्पेशल का आहेत? कारण हे पचायला खूप सोपे असतात. ते थेट आपल्या लिव्हरमध्ये जातात आणि तिथे त्यांचं रूपांतर पटकन ऊर्जेमध्ये होतं. म्हणजे शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते. एक टिप, स्वयंपाकात शक्यतो व्हर्जिन किंवा कोल्ड प्रेस तेल वापरा, कारण त्यातली पोषक तत्व टिकून राहिलेली असतात. आणि हो, अर्थातच कोणतीही गोष्ट प्रमाणातच वापरलेलीच चांगली. चला तर मग एकदा पटकन या सगळ्या प्रवासावर नजर टाकूया. डोक्याची मालिश कशासाठी? केसांच्या आरोग्यासाठी आणि मनःशांतीसाठी. ऑइल पुलिंग तोंडाच्या स्वच्छतेसाठी. संपूर्ण शरीराची मालिश त्वचा आणि स्नायूंना आराम देण्यासाठी. पोटावरची मालिश उत्तम पचनक्रियेसाठी. आणि तळपायांची मालिश शांत आणि गाढ झोपेसाठी. खरंच एक तेल आणि फायदे अनेक. तर मग आता प्रश्न हा आहे की आपण महागड्या केमिकलने भरलेल्या उत्पादनांच्या मागे धावायचं की आपल्याच परंपरेत असलेल्या या साध्या, सोप्या आणि नैसर्गिक उपायांना आपलंसं करायचं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? निवड पूर्णपणे आपली आहे.